नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला पण यांची नोकझोकच चालू आहे। अद्वैत कलाला म्हणतोय जास्त बोलू नकोस, नाहीतर मी तुला गाडीवरून पाडीन आणि मी तुला घेऊन पडीन, घाबरत नाही तुला, असं त्यांचं चालू आहे। आणि मग अद्वैत इथे फुल फास्टमध्ये गाडी स्पीडमध्ये चालवतोय, घाबरत नाहीस वगैरे त्यांचं बोलणं चालू आहे। आणि मग इथे तो फुल स्पीडमध्ये गाडी चालवतोय ते बघून कला त्याला एकदम गच्च मिठी मारून धरते बरं का मागून, आणि बॅकग्राऊंडला छान असं गाणं वाजतं आणि त्याच्यामुळे तो एकदमच फुल स्पीडमध्ये चालवतोय, मध्ये मध्ये मजा करतोय। डरपोक खरे असं म्हणतोय, कशी घाबरलीस, मला म्हणते घाबरत नाहीस आणि घाबरलीस ना, असं तो म्हणतो। आणि मग त्याला एकदम जाणवतं की कलाने त्याच्या हात असे म्हणजे जवळ धरलेले आहेत कलाने, आणि मग आता तो त्यानं बघितलेलं हे कलाच्या लक्षात येतं आणि मग कला एकदम त्याला मिठी मारलेली हात सोडते आणि आती आगाव असं म्हणते आणि लगेच चान्स सोडू नकोस माझ्या जवळ यायचा, एवढं कोण तू लागून गेलास रे, तुझ्या जवळ यायला मी चान्स शोधेन असं म्हणून ती म्हणते। आणि मग हे असं कशाला केलंस, असं म्हणजे काय केलं मी, असं म्हणजे असं तो मान वगैरे हे करून दाखवतो आणि कला तिकडे हसायला लागते बरं का मागून। हसतेस काय तू, कुठल्या गोष्टीची मस्करी करायची, तुला कळत नाही का एवढं तुला, असं म्हणतो ओरडतो। आणि मग त्याच्यात तुला कळतंय ना, तुला खूप डोकं दिलंय देवाने, मी सर्वज्ञानी आहे, मला सगळ्यांपेक्षा जास्त अक्कल आहे, असं मला वाटत नाही, तुला वाटत नाही कारण तुला अक्कलच दिलेली नाही आहे, असं यांचं तुतुमय चालू आहे नुसती। तर नैना धावत जिना उतरून इथे खाली येताना दिसते बरं का, आणि मग ती एकदम थांबते आणि मग घड्याळ बघते, नेमकं आज काम असताना ह्या बा उशीर आलेत, काय देव पण काय परीक्षा बघतोय असं म्हणते। आणि मग त्याच्यानंतर इकडे तिचं लक्ष जातं किचनमध्ये, इथे काम चालू आहे आणि मग तिला आता कळत नाही की नेमकं काय करायचं ते। आणि मग ती विचारते, ताई काय हवंय काय तुम्हासनी, असं म्हणून, नाही नको अजून थँक्यू असं म्हणून म्हणते। आणि मग इथे नैना अजून आबांच्या खोलीकडे बघते, जिनावर चढते आणि तेवढ्यात ना तिला हवी असलेली हा काय येते, मंजू मी जरा देवळात जाऊन येतो हां, असं म्हणून ते आबा सांगून निघून जातात बरं का। आणि आता नेमकी मंजू पण इथंच उभी, आता तिला तरी कटवायला पाहिजे असा नैनाच्या मनात विचार आहे, हिला कुठेतरी पाठवायला हवं, काहीतरी करायला हवं। मग ती सांगते, जवळ जाते तिच्या आणि अगदी गोड हसून म्हणते, अंजू जरा इकडे ये ग। आणि मग अंजू जाते बरं का तिच्याजवळ आणि जी ताईसाहेब बोला ना, ऐक ना, इस्त्रीचे कपडे आले होते ते जरा काढ आणि त्यातल्या माझ्या साड्या काढ आणि ते जरा माझ्या खोलीत नेऊन ठेव, जरा जा असं म्हणून ती पाठवून देते। आणि अंजू गेल्यानंतर इकडे नैना आबांच्या खोलीत जाते बरं का। आता बघू पुढे काय होतंय ते। तर नैना इकडे कपाटाच्या चाव्या वगैरे शोधते, तिला मिळतात आणि मग त्याच्यात तिला कॅश हवी तेवढी ती पण सापडते बरं का। मग ती कॅश अशी घेते आपल्या बरोबर आणि मग ते म्हणजे चोरी झाली किंवा काय झालं हा विचार आला तर नेमकं काय करायचं असं तिच्या डोक्यात चालू आहे। ती कॅश पटकन आपल्या पर्समध्ये भरते, कपाट परत आहे तसं लावून ठेवते आणि किल्ली आहे तशी ठेवते, सगळं व्यवस्थित करून ठेवते, कपाटाचं दार लावते। आणि मग तिच्या मनात विचारत, चोरी झाली म्हणून तमाशा झाला किंवा तर मग मी काय करू तेव्हा, नाही मला काहीही म्हणजे कोणाला कळायच्या आत मी हे पैसे देऊन टाकते, म्हणजे मी अडकण्याचा प्रश्नच येत नाही असं तिच्या मनात येतं। आता तिनं ते पैसे वगैरे असे छान असे लपवलेत बरं का साडीच्या पदरामध्ये आणि बाहेर येते धावत अशी एकदम अशी फुल स्पीडमध्ये येते। आणि बाहेर आल्यानंतर जरा ती अडखळते पण बरं का, म्हणजे ते पैसे खाली पडत असतात पण ती तेवढ्यात सावरते। आणि आता बघूया प्रेक्षकांनो, म्हणजे बघा ती जे मांजराला वाटत असतं की आपण डोळे मिटून दूध पितोय, आपल्याकडे कोण बघत नाही, पण त्याच्याकडे सगळीच जण बघत असतात, अशा पद्धतीचं इथे काहीतरी नैनाचं झालेलं आहे। नैनानं असं छान असं लपवलं इथे परत आणि नैना खोलीत निघून गेले। आणि नैनाला असं लपवून खोलीत जाताना बघून इकडे रोहिणी दिसते, म्हणजे बघते रोहिणी काय चाललंय या मुलीचं, नाही मला पाहिलंच पाहिजे, हिच्या म्हणजे काहीतरी लपवते, काहीतरी चाललंयचं। तर नैना आता तिच्या खोलीत आली आहे, पैसे बघते आणि म्हणते, हा एवढे पैसे, चला बरं झालं, आता हे पैसे त्या सौरभच्या तोंडावर मारते आणि एकदम मोकळी होते याच्यानंतर। पण हे पैसे जर या पर्समध्ये ठेवले आणि कोणी बघितलं तर एवढे पैसे कसे आले म्हणून खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, पैसे कुठे ठेवू, मध्ये ह्या पर्समध्ये नको ठेवायला असं म्हणते। आणि मग ती पर्स म्हणजे पैसे कपाटात ना एका वेगळ्या ठिकाणी कुठे ठेवू असं म्हणून विचार करते आणि तिने आता ते पैसे ठेवलेले आहेत बरं का। आता कुठे ठेवले ते तिचं तिला माहिती, आणि आता ती कपाट वगैरे छान लावते आणि इकडे हसतीये। तर इकडे कला आणि अद्वैत पोचलेले आहेत आता मिसळ खायला तिच्या बाबांच्या स्टॉलवर। आणि आता बाबांना प्रश्न पडतोय कला आणि अद्वैतला येताना बघून, बाबा म्हणून ती आधी हाक मारते आणि मग कले, अगं तू आता इथे काय ग, तुम्ही जोडीनं दोघं बी, असं म्हणून समजा ठीक आहे ना असं म्हणून विचारतात, बाबा आम्ही दोघंही मिसळ खायला आलो इथे। काय मिसळ खायला, अरे इथं स्टॉलवर,
हो कले, अगं तुझ्या हौशी त्यांच्यावर नको लादूस ग, असं म्हणून बाबा तिला ओरडत असतात. त्यासनी तू मिसळ खायला स्टॉलवर घेऊन आलीस होय? अगं त्यासनी असं रस्त्यावर उभं राहायची खाऊन सवय असेल का? मग त्या नाही नाही मिस्टर खरे, ॲक्च्युली मीच तिला म्हणालो होतो की आपण मिसळ खाऊया म्हणून आम्ही इथे आलो. खरं सांगायला असं का जावई बापू, असं म्हणून बाबा म्हणतात वा वा चला. मग या टेबल वगैरे पुसून देतात आणि मग इकडे अद्वैत आणि कला दोघं जण इथे मिसळ, थंडीत कोल्हापुरी मिसळ नादच करायचं नाही असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर आदर्श स्टॉलवरची आदर्श मिसळ खाऊन बघ, मग लगेच स्वतःवर हे करायला जाऊ नकोस असं म्हणून दोघी जण इथे बडबडतात. तू मैमे, तू पतंग किती उडवलास तरी दोन मजा येतात आहे, जास्त बोल नको. बाबांचा स्टॉल आहे मजा, तुझी मिसळ ना तिखट करायला लावी त्यांना. ए कले, मग या जावई बापू तुम्ही या, असं म्हणून जावयाला मान दिला जातो बरं का. कलेला विचारतात काय बोलालीस तू आणि असं का म्हणतीस तू, असं म्हणून ते विचारतात. आणि मग त्याच्यानंतर बस कले बस, मी त्यांना नाही नको मी पण येते मिसळ बनवायला, नाही बस तिथं जास्त शहाणपणा करू नको असं बाबाच तिला ओरडतात. आणि मग कला आणि अद्वैत असे छान बसलेले आहेत बरं का मिसळ खायला. आणि बाबांना पण तेवढाच आनंद झालाय की आपली लेक आणि जावई मिसळ खायला स्टॉलवर आलेत. बाबा छान अशी मिसळ तयार करून आणतात आणि जाऊ बापू खावा मस्त असं म्हणून सांगतात. मग अद्वैतनं असं तर मिसळीवर असा तो फरसाण वगैरे असा मिक्स करतो छान. आणि कला ना त्याच्याकडे 2 मिनिटासाठी बघतच राहते, तो कसा कसा मिसळ खातोय किंवा कसा मिक्स करतोय ते, असं त्यांचं चाललंय. आणि आता अद्वैतने पहिला घास घेतलाय बरं का मिसळीचा, आणि तो एकदम वाह एकदम छान आहे असं म्हणतो आणि एकदम मस्त झाले, कमाल अमेझिंग आहे असं म्हणतो, एक नंबर असं सगळं म्हणतो. आवडली तुम्हाला मिसळ? तर हो जावे बापू आवडली, तर चालू दे तुमचं असं म्हणतात मी आहे असं म्हणून. मग कला आणि अद्वैत तिथे मिसळ खातात आणि तोपर्यंत इकडे अद्वैतला ठसका लागतोय. बाबा 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 पाणी द्या पाणी द्या असं म्हणतात. आणि मग कला येते उठते आणि त्याच्या पाठी तिथे मारते आणि म्हणते की अरे 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 वर बघ वर बघ, म्हणजे मिसळीचा ठसका जाईल. अरे अरे हळू हळू असं. मग तोपर्यंत अद्वैत म्हणतो अरे मारतेस काय तू? मग त्याच्यानंतर म्हणते अरे मारल्याने अन्ननलिकेतला काही कण असेल अडकलेला तर तो खाली जातो, त्यामुळे मी मारते तुला, वर बघ वर बघ वर बघ असं म्हणून तो कला सांगते अद्वैतला. आणि इकडे पाणी पण प्यायला देते, हा पाणी पी हळू पी एक एक घोट पी शांत असं म्हणून सांगते. इकडे बघूया वर बघ असं म्हणते. अद्वैत म्हणतो की मिसळ एकदम झणझणीत आहे म्हणून मस्त असं म्हणून. आता दोघं जण इथे बसलेली आहेत बरं का परत मिसळ खायला. कला सांगते काही नाही हो त्याला कटाचा ठसका लागणार असणार, असू दे आता खा असं म्हणून सांगते. आणि मग बाबा तिकडे परत गेलेले आहेत. ए मला जरा लिंबू दे ना चांदेकर. का तुझ्याकडे नाही आहे ना? मग घे ना, तुझ्या बाबांचा स्टॉल आहे ना. नाही पण मला तुझ्या ताटातलंच हवंय दे असं म्हणून कला मागून घेते. आणि इकडे कला आणि अद्वैत दोघं मिसळ खाताना बघून बाबांना पण छान वाटते. दोघं अगदी मन मुराद मिसळ खातात बरं का. अद्वैत सुद्धा इथे छान असा फडशा पडतोय मिसळीचा. आता पाणी सुटले बरं का मिसळ बघून तोंडाला, तुम्हाला पण सुटलंय का आता करून खावा असं म्हणून इथे सांगतात. आणि मग त्याच्यानंतर चांदेकर तुला केवढा घाम आलाय, ठीक आहेस ना? अरे घाम तरी यायलाच हवा ना, मिसळ खातोय, घाम नाही आला तर मिसळ काय खाल्ली असं म्हणून. बरोबर आहे असं म्हणते ते, तुमचा स्टॉल आहे ना तुला माहिती नाही असं म्हणून तो विचारतो परत. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत ना अशी चापून चोपून खातो बरं का मिसळ अगदी. आता म्हणजे कलाला पण मजा वाटते त्याला असं मिसळ खाताना बघून. तो म्हणतो वाह छान झाली आहे मिसळ, मज्जा आली असं म्हणतं. आणि मग बाबा पण इथे खुश होत आहेत. आता दोघांची मिसळ खाऊन झालेली आहे. आता अद्वैत हात वगैरे धुवून येतो, कला पण हात धुते, मी आले म्हणून सांगते. आता दोघं मिळून ते हात धुतात बरं का. पाणी वगैरे घेऊन जाते कला त्याच्या हातावर पाणी घालते, हे धर म्हणून सांगते. असं दोघं जण अरे हातावर हात काय धुतोस, हातावर हात धुवायचे नसतात असं म्हणून सांगतो. कला सांगते तेवढ्यात आणि ते लांब न टाक असं म्हणून सांगते. आणि मग कला हळूच पाणी उडवते अद्वैतच्या अंगावर. मग अद्वैत तिथे ओरडतो. आणि आता हातबीत पुसून झालेले आहेत, बडीश वगैरे खाऊन झाले, कमाल आहे मिसळ असं म्हणतो, आवडली पण मला असं म्हणून अद्वैत कौतुक करतोय. आणि आता अद्वैतने ना इथे पैसे काढलेत बरं काय मिसळीचे पैसे द्यायला. हे घे. ओ हे काय करायलाय तुम्ही आम्हाला लाजवायला चला जाऊ असं काय करताय? मी परत येईन ना मिसळ खायला, पण तुम्ही पैशाला नाही म्हणू शकत नाही, असं कुठं असतंय का? आता रोज या तुम्ही मिसळ खायला, घरला पण पार्सल पण पाठवून देतो, पण असं पैकाचं काही करायचं नाही. पार्सल तुम्ही पाठवा, पण शेवटी बिझनेस आहे मिस्टर खरे, व्यवहारात आपलं तुमचं काहीही नसतं असं म्हणून सांगतात. चांदेकर माहिती आहे खूप पैसे आहे तुझ्याकडे, खूप श्रीमंत आहेस तू, पाकिटात ठेवते, नाही द्यायचे पैसे ठेव असं म्हणून कलाने पण सांगितलंय. चल बाहेर चल म्हटलं ना, चल म्हणतं ना असं. मिस्टर खरे बाबा येतो आम्ही असं म्हणून कला सांगते. तोपर्यंत आणि कले ढकलू नकोस जावई बापूस, नाही काय करायलीस असं म्हणून बाबा पण तिकडनं ओरडतात बरं का. आणि आता बाबांच्या डोक्यात जे काही दुःख आहे ते कलाला बहुतेक आता जाणवलं नाहीये, पण मला वाटतं की कला नंतर विचारेल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कला आणि अद्वैत आता बाबांना बाय करून मिसळ खाऊन इकडे निघून गेलेले आहेत. आणि आता
रोहिणी विचार करते की नक्की काय चाललंय हे मला कळल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नैनाचं काहीतरी चाललंय. या नैनाला कसं तरी रूममधनं बाहेर काढणं गरजेचं आहे. एकदा का ती बाहेर निघाली की मग नेमकं काय लपवते हे मी शोधू काढून शकते स्वतः. तेवढ्या तिकडे अंजू ती ज्यूसचा ग्लास घेऊन येते, टेबलवर ठेवू का विचारते. तर रोहिणी तिला टेबलवर ग्लास ठेव असं सांगते आणि रोहिणीच्या मनामध्ये काहीतरी विचार येतो आणि मग ती म्हणते अंजू जरा इकडे ये, तू एक काम कर, नैनाताईंच्या रूममध्ये जा, नैनाला बोलून आण, तिला सांग मी बोलवलंय म्हणून. तर ती हो म्हणते आणि निघून जाते रूममध्ये बोलवायला. आणि ती गेल्यानंतर चल रोहिणी तयार राहा, आता तुला पाहूया नेमकं काय सुरू आहे ते असं म्हणून इथे तिच्या मनात परत विचार झालाय. अंजू नैनाच्या हाताला धरून इथे तिला खाली घेऊन येते आणि मग मॉमीला तुम्ही बोलवलंत मला असं ती विचारते नैना. आणि मग त्याच्यानंतर हो तुला बोलवलं मी. नैना अगं तू तुझ्या रूममध्ये सतत बसून असतेस आणि या दिवसांमध्ये ना एक्सरसाइज करणं ना गरजेचं आहे. तू एक काम कर ना, तू बाहेर जा, जरा पाय मोकळे कर, जरा तुझा व्यायाम होईल. नाही नको, आय एम गुड असं नैना सांगते. नैना अगं स्वतःसाठी नाही, तुझ्या होणाऱ्या बाळासाठी करायचं आहे हे तुला. आणि हे बघ पायाला जर का स्वेलिंग आली किंवा सूज आली तर अवघड होईल ग, माझं ऐक, तू जा बघू असं म्हणून सांगते. ओके म्हणून नैना निघत असते. तोपर्यंत आता रोहिणीच्या मनामध्ये विचारतो अंजू. नैना एक मिनिट थांबा, अंजू जरा इकडे ये बघू असं म्हणून अंजूला बोलून घेते. आणि मग त्याच्यानंतर अंजूला ती सांगते, काय सांगते की आता हे बघ नैनाताई बाहेर जातात शतपावली करायला, तू त्यांच्यासोबत जायचं, तू त्यांची काळजी घ्यायची आणि शतपावली मोजायची वय असं ती म्हणते. आणि बरं हे बघ हे आत्ताच नाही, फक्त रोजच करायचं हे. आणि नैनाताई जर का विसरली तर तू तिला आठवण करून द्यायची, समजलं असं म्हणून त्या अंजूला सांगते आणि जा म्हणते. मग अंजू इकडे नैनाचा असा हात हातात धरते म्हणजे पडू नये म्हणून ती काळजी घेते. आणि मग हळूहळू ती नैनाला बाहेर घेऊन जाते. आणि त्या दोघी गेल्यानंतर इकडे आता रोहिणी काय करते तर धावत ना अशी पायऱ्या चढते एकदम फुल स्पीडमध्ये आणि वरती जायला निघते. तर तिकडे अद्वैत आणि कला एका दुसऱ्याच ठिकाणी पोहोचलेत आणि ती कला ओरडते, चांदेकर अरे आपण इथे का आलोय, इथे काहीच नाहीये आणि इथे खायलाही काही नाही मिळत नाही इथे, तू एक 24 तास माझं एक डोकं खात असतेस असं म्हणून तो परत म्हणतो, म्हणून काय मी काय सतत खाण्याचा विचार करत असतो का, आपलं काय ठरलं होतं मी ज्या जागांवर जातो तिथे आपण जायचं, मग ते ठिकाण कुठलंही असू शकतं, ते बरोबर आहे, मी बरोबरच असतो कायम असं म्हणून अद्वैत परत म्हणतो, काय झालं काय म्हणालीस, काही नाही म्हणाले, फक्त चूक केलं, एकतर तू चुकतेस नाही तर चूक करतेस, बाकी तुला काही जमतच नाही, तुझं काय माझ्यासारखं आहे, मी कोण आहे माहिती आहे नाही का तुला, अरे हो मला माहिती आहे तू कोण आहेस, इथे का आलोय फक्त ते सांग मला असं म्हणून सांगते. आणि मग अद्वैतना असा हळूच तिकडे त्या साईडला जाऊन बसतो आणि मग तिला म्हणतो ये बस, अरे बस अगं हळू सावकाश आहे असं म्हणजे पडू नकोस हा. आणि मग कला म्हणते खोल आहे रे असं इथे म्हणते आणि मग उडी नाही मारायची आपल्याला, बसायचंय नुसतं, बस सावकाश बस असं म्हणून तो तिला हातबीत देतो, आधार देतो. आणि मग कला आणि अद्वैत असे छान बसलेले आहेत बरं का, जागा पाटणं छान वाटते बरं का. आणि मग अद्वैत सांगतो हा आमचा कट्टा कसा आहे, मग वा पीसफुल, म्हणजे इकडे आमचं स्कूल ना इकडे मागे होते या साईडला, कुणाला कळू नये म्हणून आम्ही इथे येऊन बसायचो, अगदी म्हणजे पीसफुल आहे नाही जागा, आणि फुल टाइमपास करायचो, सगळे मित्र असे बसलेले असायचे, इतकी टंगटवाळी करायचो, डबा खायचो, एकमेकांना टेन्शन असायची, स्कूलमध्ये टीचर्स ओरडली असेल तर एकमेकांना समजावून सांगायचो, अभ्यास पण करायचो कधी कधी, पण कधी गंमत यायची माहिती आहे का, जेव्हा प्रायव्हसीसाठी ना इथे कपल्स येऊन बसायचे त्यावेळे ना आम्ही त्यांची टर उडवायचो ना अशी फुल धमाल करायचो, काय विचारू नकोस, काय तू अद्वैत चांदेकर टर उडवायचा लोकांची, तुला काय वाटायचं, तुला काय वाटतं मी करू शकत नाही का, नाही करू शकतोस तू, आलाय मला यादच, दिव्यागारच्या डंगलात अडकलो होतो तेव्हा किती घाबरलो होतोस, किती मस्करी केली होतीस, एवढ्याशा मस्करीवरून तुझी वाट लागली, म्हणजे तुला खरा मी माहीतच नाहीये, मी माझ्या खऱ्या रूपात आलो ना तर तू बोकाड पसरशील, चल असं म्हणून सांगते. मग अद्वैतकडे कलाईकडे बघत बसले बरं का. पण चांदेकर खरं अशी जागा ना खूप शांत आहे बरं का, म्हणजे कपल्स ना हवी तशी आहे इथे असं इकडे म्हणते. परत तू सुरू करू नको कपल्स, मी काय सुरू बिरू करत नाही, मी आपलं जनरली सांगतोय, तू काय सगळं स्वतःला जाऊन घेतोयस, जनरली बोलत असलीस तर ठीक आहे, पण चांदेकर मला सांग, तू ही जागा म्हणालीस की तुझ्या आवडीची होती, मग तू एखाद्या आवडीच्या व्यक्तीला इथे घेऊन आला नाहीस का, कुणाला, अरे गर्लफ्रेंडला, एखाद्या आवडच्या मुलीला असं म्हणून, काय माझी काय गर्लफ्रेंड वगैरे नव्हती हा. कला म्हणते माझा काही विश्वासच बसत नाहीये, खरं सांग रे तू, आणि मग ती फटका देते, तू वेळी आहेस का, आणि मग बाळ तसं गुदगुल्या करत असे, तू लाजतोस काय, मी कशाला लाजतोस का, काय खरं सांगा चांदेकर,
खरं सांगतोय आणि पडशील असं म्हणून ना कला इथे पडत असते तर अद्वैत इथे तिचे हात धरतो बरं का दोन्ही साईडने आणि म्हणतो खरं सांगतो माझ्याबरोबर इथे आलेली पहिली मुलगी तू आहेस असं म्हणून तो सांगतो आणि इकडे हातात आहेत बरं का कलाच्या अद्वैतच्या. आणि कला आपली तेवढ्या ह्यानेच खुश झाली आहे कारण तिला तेवढं आवडतं कारण आणि आता सांभाळ पडली असतीस तर असं म्हणून तो ओरडतो बरं का. पण माझा मुद्दा असा आहे की असं कसं म्हणजे कोणीतरी असलं पाहिजे ना. तू एवढा हँडसम गोरा गोमटा त्यातून श्रीमंत तुझ्या मागे तर मुलींची रँक असेल मग तुला तर चान्स होता गर्लफ्रेंड बोलवायचा. नाही म्हणजे माझ्या मित्रांच्या गर्लफ्रेंड वगैरे असायच्या पण मी अभ्यासाच्या बाबतीत ना खूप फोकस असायचो त्यामुळे माझा फक्त फोकस अभ्यासावरच असायचा. एक चांदेकर आपण एक खेळ खेळूया काहीतरी काय तुझा काहीतरी पक्काव गेम असेल मला नाही खेळायचं. हे बघ मग हा खेळ खेळून आपण शांत बसूया चालेल. आता मी नाही म्हणालो तर तू काय ऐकणार नाहीस बरोबर पहिलंच उत्तर तू बरोबर दिलंयस. आता खेळ सुरू. आता आपण आपल्या अख्ख्या आयुष्यात टोकाचा वेडेपणा कधी केलाय ते सांगायचं. असंच तसं मग ठीक आहे आधी मी सांगते. मग एकदा ना लहान असताना म्हणजे गुंड्या लहान असताना तिच्या डोक्यात ना तिच्याच एका मैत्रिणीच्या बहिणीनं काहीतरी चिंगम लावलं होतं आणि मी जी जाऊन अशी तिच्याशी भांडायला लागले कारण ती घरी आली चिंगम निघता निघेना मला आला राग आणि मी तिच्या घरी गेले आणि मी ताण भांडायला लागले डायरेक्ट. बरोबर आहे तुला भांडणाशिवाय काय येतं काय दुसरं भांडकुदळ कुठली असू दे पण ते भांडण काही केलं संपतच नव्हतं. इतकं वाढलं की आई आली मिसेस खरे तर हो तिने समजावण्याचा प्रयत्न केला नाही तर नाहीच मी थांबतच नव्हते. मग शेवटी बाबा आले बाबांनी समजूत घातली आणि तेव्हा कुठे जरा ते प्रकरण निवळलं. त्या मुलीला असं झालं असणार कुठून मी चिंगम लावला हिला काय डेंजर आहेस तू असं म्हणून वाटलं असेल. आता माझं झालं तर तू सांग. मग इकडे अद्वैत काय सांगतो बघूया. तर अद्वैत म्हणतो तर काय झालं आम्हाला असं झालं होतं 10वीत असताना की आमचा एक मित्र आहे आणि तो आम्हाला कळलं होतं की तो त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन इथे येणार आहे. आता ही जागा तर आमच्या मालकीची आहे ना म्हणजे आम्ही इथले दादा होतो या जागेचे आम्ही म्हणजे येऊन मजा करायचो तर तो इथे त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन येणार होता. आम्हाला कळत्या क्षणी आम्ही काय केलं आम्ही सगळ्यांना पोलिसांचे युनिफॉर्म मागवले आम्ही ते घातले गेटअप तयार केला आणि गेलो. बापरे एवढी तयारी मग मी कोण आहे मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे तयारी झाल्याशिवाय मी काहीही करत नसतो. अच्छा तेव्हापासूनच तसायस तू. एकतर पुढे काय झालं तर आम्ही इथे आल्यानंतर तो एकदम घाबरला आणि ती जी मुलगी होती ना तर तिला आधी आम्ही सगळ्यात आधी पाठवलं तर तू जा ताबडतोब घरी जा वगैरे म्हणून आणि मुलाला पकडलं आणि पकडल्यानंतर आम्ही असं मारायला जाणार तेव्हा तो इतका घाबरला आणि तो त्याला बघून ना आम्हाला हसायला येत होतं पण आम्ही कंट्रोल केलं. पण काय झालं ना शेवटपर्यंत त्याला कळलं नाही आम्हाला म्हणजे कळलं नाही त्याला की तो आम्ही आहे. पण एकदा कळलं कधी आमच्या मित्राने ना माती खाल्ली कारण त्या मित्राने ना फाईन मागायचा प्रयत्न केला पैसे मागितले तेव्हा तिथे त्याला डाऊट आला. आणि दुसरं म्हणजे ना आमच्या मिशा होता ना तर मिशीचा गम ना निघत होता त्यामुळे त्याला कळलं की आम्ही आहोत असं म्हणून आणि मग कुठले पैसे देतोय तो. पण जी काही धमाल आली होती ना इतका घाबरला होता तो थांबायलाच कबूल नव्हता असा कापत होता आटत असं म्हणून. आणि मग कला आणि अद्वैत तिकडे छान हसतायत बरं का एकमेकांसोबत छान वेळ घालवलाय त्यांनी. मस्त वाटलं त्या दोघांना असं हसताना बघून एकत्र. आता बघूया तिकडे रोहिणीला काही शोध लागला आहे का नाही कारण रोहिणी इकडे आलेली आहे नैनाच्या रूम मध्ये धावत कपाट उघडते आणि मग कपाटात चेक करते आणि सगळ्यात आधी तिची पर्स चेक करते बरं का. नैनाचं डोकं खरंच चालतं कारण नैनाने पैसे आधीच उचलून ठेवलेत आणि मग नैनाच्या पर्समध्ये काहीच नाही काहीच नाही आहे या पर्समध्ये पण ही लपवते काय. मग खाली वगैरे सगळीकडे चेक करते आणि मग त्याच्यानंतर तिच्या हातामध्ये ना इथे ब्लड रिपोर्ट्स लागतात बरं का आणि मग प्रेग्नन्सी रिपोर्ट असतील माझ्या मते असं तिला वाटतं. पण ती हळू जेव्हा ते रिपोर्ट वाचते काढते आता बघूया काय आहे त्या रिपोर्टमध्ये असं म्हणून ती काढते. तर रिपोर्ट तिला वाचल्यानंतर अक्षरशः शॉक बसतो आणि अशा पद्धतीनं रोहिणीला तरी कळलेलं आहे नैनाचं सत्य त्यामुळे आता खरंच मजा येणार आहे बघायला. मग ती व्हॉट काय नैना प्रेग्नंटच नाहीये असं म्हणून तिथे ओरडते आणि आता शॉक बसलाय तिला हे सगळं बघून. एवढं मोठं खोटं बोललीस तू. मला वाटलं होतं तू 4 पावलं पुढे असशील नाही पण तू तर अख्खी उडीच मोठी घेतलीस उडीच पुढे टाकलेस. मला फसवलंस तू माझ्या राहूला फसवलंस तू असं ते एकदम चिडचिड करते भावनेच्या भरात. आता तू खोटं बोललेस तेही माझ्याशी असं म्हणते. अगं तुला असं सरळ करेल ना की तू विसरशील की तू कोण होतीस आणि काय झाली असते. आता थांब आता असं म्हणते आणि रागानेकडे कपाट वगैरे लावते बरं का आणि तावा ती आता भांडायला जाणार नाही नाशी. तोपर्यंत तिच्या डोक्यात येतं एक मिनिट रोहिणी तुला चान्स हवा होता ना +1चा चान्स आता हाच तो चान्स आहे
ह्या आता रिपोर्टच्या भावनेच्या भरात वेडेपणा केलास ना तर तुझ्या हातात काही जाणार नाही किंवा आयती संधी आहे ती जाऊन टाकेल. एकीने चूक केली मग शिक्षा दोघींना घराबाहेर काढण्याचा हाच तो मार्ग आहे असं म्हणून आता नैना रोहिणी म्हणते ठीक आहे आता या रिपोर्टचा फायदा घेऊन कलाच्या विरोधात करायलाच हवा असं म्हणते इकडे रोहिणी. आणि मग आपला फोन काढते आणि राहुलला इकडे फोन लावते. म्हणते राहिलो राहुल आत्ताच्या आत्ता घरी ये. अरे काय म्हणून कशाला विचारतोस, आत्ताच्या आत्ता घरी ये, लगेच घरी ये, तू मला बोलायचंय तुझ्याशी असं म्हणून तिथे रोहिणी ओरडते फोनवर. आणि आता त्या रिपोर्टचा म्हणजे कलाला हे करण्यासाठी ती उपयोग करून घेणार आहे. तर कला आणि अद्वैत अजून त्याच जागेवर आहेत. कला म्हणते खूप छान जागा आहे ही, तर खूप छान नाही खूप भारी आहे असं म्हणून अद्वैत सांगतो. आता काय आहे ना हे कन्स्ट्रक्शन वगैरे सुरू झालंय त्यामुळे हे सगळं पसारा भंगार वगैरे आणून टाकलंय त्यामुळे म्हणजे पीस ऑफ माइंड असायचं सुरुवातीला. आणि तोपर्यंत एक गाडी येते अशी आणि ती एकदम फुल स्पीडमध्ये रेस होते आणि ती गाडी अशी कलाच्या आडवी येते आणि कलाला असं अद्वैत तिथे कव्हर करतोय हात धरून. आणि ती व्यक्ती जी कोण आहे गाडी चालवणारी तिकडे अद्वैतकडे बघतीये. ती कोण आहे हे कळलं नाहीये आणि बघूया उद्याच्या भागात कळेल ते आपल्याला ती व्यक्ती कोण आहे. आणि दोघं जण एकमेकांना मिठी मारतायत. कलाची ओळख माझी बायको म्हणून करून दिली जाते आणि अद्वैत काहीतरी आगाऊपणा करायला जातोय पण ती नेमकी सरोजची गाडी निघाली. आता सरोज आणि अद्वैत कला यांचं परत तिथे वाजणार का नेमकं काय काय होणार. आणि आता राहुलला सत्य कळले नैनाच्या बाबतीत आणि हा पुरावा म्हणून कलाला वेगळं करण्यासाठी किंवा कलाला बाहेर काढण्यासाठी हा पुरावा कसा वापरला जातोय हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण आता फायनली नैना प्रेग्नेंट नाहीये हे रोहिणीला कळलेलं आहे. आता खरंच इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा. सबस्क्राईब